काही आतमध्ये आहे. यार फोटो नाही डायल करायचा फोन. चल रहा है कि नहीं? हाँ चल रहा है सर. हाँ 88 राज्यभरात आपणा सर्वांना माहित आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय देवेंद्रजी बावनकुळेजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी रस्त्यावरती उठून त्याचबरोबर वस्तींमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला प्राथमिक सदस्य सगळेजण झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून आज काम करणार आहेत आणि प्रत्येक बूथवरचा असणारा कार्यकर्ता हा आज त्यांच्या बूथवरती 250 प्राथमिक सदस्य नोंदवण्यासाठी आज रस्त्यावरती उतरलेला आहे. त्याची सुरुवात ही आज आम्ही डोंबिवली शहरामधील शेलार या SB शेलार या वस्तीमध्ये आम्ही आज सुरुवात करतो. त्यामुळे एक चांगला प्रतिसाद या भागामध्ये आम्हाला मिळणार आहे. सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये आज सकाळपासूनच त्या तयारीला लागलेत आणि आम्हाला खात्री आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये प्राथमिक सदस्य आज एकाच वेळेला पूर्ण दिवसभर सर्व बूथवरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय उत्साहात करतील. ज्या ठिकाणी भाजपचे सदस्य कमी असतील त्या ठिकाणी काय करणार? खरं तर भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण देशभरामध्ये हा संघटन पर्व हा कार्यक्रम 6 वर्षातून एकदा करत असते. ज्या ज्या भागांमध्ये पार्टीची विचारधारा ही रुजली पाहिजे त्यासाठी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीची त्या भागातील असणारे कार्यकर्ते नेहमीच प्रयत्न करत असतात. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी तिथला असणारा कार्यकर्ता अतिशय सक्रिय असतो. त्यामुळे असा कोणताच भाग नाही की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा पोहोचली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, विचारधाराला मानणारे मतदार आहेत. त्या सर्वांना प्राथमिक सदस्यता मिळवून देणं यासाठी सर्व कार्यकर्ते हे प्रयत्नात असतात. दादा, आगामी महापालिकेच्या निवड हे खरं तर आज प्राथमिक सदस्यता हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने 1 तारखेपासून 20 तारखेपर्यंत जे करायचं आहे त्याची आज 5 तारखेला देवेंद्रजींनी असं सगळ्यांना आव्हान केलं होतं, विनंती केली होती की सर्व कार्यकर्त्यांनी एकच दिवशी रविवार जो सुट्टीचा दिवस आहे घराघरात जा आणि प्राथमिक सदस्य करा. त्याची खरं तर आज सुरुवात आहे. धन्यवाद. गावागावातून प्रत्येक सदस्य जोडताना तरुणांना कशा प्रकारचं एक हे आकर्षण असणार आहे आणि तरुणांसाठी कसं वेगळं पण असणार आहे? हे आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी
यांचं ऑलरेडी युवकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर एक चांगलं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. वेगवेगळ्या योजना या युवकांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे मला खात्री आहे की युवकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते हे सर्व ज्या ज्या महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या बाहेर स्वतःचा कॅम्प 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत लावणार आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे आणि त्यांनी सुद्धा असं टार्गेट ठेवलेलं आहे की 25 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य 18 ते 24 या वयोगटामधले करावेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचंही नियोजन आहे.